तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचे विलेज लाईफ पंचायत चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहे रणांगण आणि सिंहासनाधीश्वर या दालनामध्ये जाणार आहे. तर ही मित्रांनो दालने जे आहेत तर वाड्याच्या पहिल्या मजल्यावर आहे. तर पहिल्या मजल्यावर जिन्याने आपण वर आल्यानंतर आपल्याला रणांगण हे दालनाची पाटी दिसते, तिथून आपल्याला आत जायचं आहे. तर पहिल्यांदा आतमध्ये गेल्यानंतर आपल्या डाव्या साईडला एक पूर्णाकृती मावळेचा पुतळा आहे. तर त्याच्या हातामध्ये तलवार आहे, ढाल आहे, त्या काळीचे कपडे परिधान केलेले. त्याच्या बाजूला चिलकत आहे, तलवारी आहे, ढाल आहे, दस्तान आहे जे लढाईच्या वेळी वापरत असे. प्रत्येक शस्त्राची थोडक्यात माहिती अशी तिथे लावलेली आहे, तिथे तुम्ही वाचू शकता. तिथे जरा पुढे आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण कृती चित्र आहे. त्यानंतर तिथेच त्या चित्राच्या समोर एक छोटीशी तोफ आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही आहे मुल्हेरी धोप तलवार. ही बेसिकली 1600 ते 1800 शतकात वापरत होती. ही घोडदळ आणि पायदळ वापरत असायचे आणि ही कर्नाटकच्या भागामध्ये विशेषतः हे जे वापर केला जायचा. मित्रांनो, हे पाहू शकता मराठा वक्र धोप तलवार. ही साधारण 1700-1800 शतकात वापरत असे. मराठा पायदळ सैन्य हे जास्त करून वापरत असे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा काचेमध्ये कसे मस्त तलवारी लावलेल्या आहेत. तर या ठिकाणी तलवार, मराठा धोप तलवार, पट्टा, त्यानंतर वेगवेगळ्या त्या काळी वापरण्यात आलेल्या तलवारी काचेमध्ये मस्त असे शो करून लावलेले आहेत. तर ते तुम्ही पाहू शकता, त्याची माहिती तिथे दिलेली आहे, ती पण तुम्ही वाचू शकता. तर मित्रांनो, ही तलवारी आहेत ह्या फिरंगी धोप तलवारी आहेत. ह्या बेसिकली बाहेरून आयात केलेल्या आहेत. तर मित्रांनो, हे जे तुम्ही वर पाहत आहात ह्या तेगा तलवार आहेत. ह्या बेसिकली उत्तर भारतातील शीख लोक वापरत असे. जी ही तलवार वापरत असे त्यांना तेग बहादर असे बोलले जात असे. अशी इथे ते माहिती आहे, ती तुम्ही नक्की पाहू शकता. तर मित्रांनो, या दालनामध्ये काही तलवारी ओपनमध्ये ठेवलेल्या आहेत डिस्प्ले करून, काहींना बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत काचेच्या. तर त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या ओपनमध्ये वगैरे ज्या तलवारी किंवा शस्त्र आहेत त्यांना स्पेशल असं केमिकल लावलेले आहेत. त्याला शक्यतो हात वगैरे लावू नका, कारण की त्यांना काही जे केमिकलमुळे प्रिझर्वमुळे स्किन इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं. तर ही आहे इराणी तलवार. ही काचेच्या डिस्प्लेमध्ये आहे. तर आपण आता पुढे पाहूया काय काय पद्धतीचे तलवार आहेत. हे जे खाली दिसतात हे लहान मुलांच्या तलवारी आहेत. ह्या बेसिकली त्यांना युद्धाचा सराव वगैरे करण्यासाठी दिल्या जायच्या, शिकवण्यासाठी. हे जे वर आहे ही जी तलवार आहे ही वेगळ्या तलवारी आहेत. ही 2 प्रकारच्या धातूंपासून बनवलेली आहे. त्याची तिथे माहिती चं बोर्ड काय लावलेलं नाही, पण त्याच्यावर डिझाईन वगैरे खूप अशी चांगल्या अशा डिझाईन आहेत. तर मित्रांनो, पुढे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता एक पूर्णाकृती युद्धाचं स्टॅच्यू केलेला आहे. त्यामध्ये कशा प्रकारे तलवार युद्ध केले जायचं ते दाखवलेलं आहे. या ठिकाणी पण भरपूर अशा तलवारी डिस्प्ले केलेल्या आहेत. त्याबद्दल तिथे माहिती पण दिलेली आहे, ती तुम्ही नक्की वाचावीत. त्याने आपल्याला पूर्ण माहिती या तलवारींबद्दल भेटते, वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारीबद्दल. आणि या ठिकाणी खूप सारे तलवारी वगैरे आहेत, पण गर्दी असल्यामुळे एवढी जास्त माहिती आपल्याला पाहता नाही आली. आणि हा जो स्टॅच्यू आहे हा पूर्ण एकदम एक्सप्रेशन वगैरे त्याचे एवढे छान आहेत. आणि पूर्ण युद्धामध्ये कशा पद्धतीने तलवारबाजी करताना ढाल वगैरे वापरतात हे दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, ही पाहू शकता खांडा तलवार. खांडा तलवार ही म्हणजे एका घावामध्ये 2 तुकडे करू शकते, म्हणून याला खांडा तलवार असे इथे माहिती दिलेली आहे. तर तुम्ही नक्की वाचू शकता. तर इथे पुढे आल्यानंतर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे भाले. तर त्यातला पहिला भाला आहे हा सांगा भाला. हा संपूर्ण पोलादीचा असायचा आणि हे द उपयोग घोडस्वारच करत असे. नंतर आहे इराणी भाला. इराणी भाला हा पण घोडस्वार वापरत असे. नंतर कल्पा भाला आहे, हे राजे वगैरे वापरत असत. त्यानंतर सांगा भाला आहे, हा संपूर्ण पोलादीचा आहे आणि त्याचा वापर चिलखत भेदण्यासाठी करत होते. हे महाराणा प्रताप या प्रकारचे भाले वापरत असे. तर मित्रांनो,
पुढे आपण पाहू शकता, पुढे अजून वेगवेगळ्या प्रकारचे भाल्यांचे दाखवलेले आहेत. हा आता भाला आहे, हा पदांती कुंत भाला आहे. म्हणजे हा बेसिकली पायदळ सेना वापरत असे आणि ह्याचं वजन जास्त आहे, तो फेकून वगैरे मारता येतो. हे पण पाहू शकता, हे वेगवेगळे भाले आहेत. तर मित्रांनो, हा पाहू शकतात, हा ईट प्रकारचा भाला आहे. हा बेसिकली मराठीनेच वापरलेला आहे. तर ह्याला बेसिकली काय, पुढे 3 फुटापर्यंतचं लोखंडी भाला असायचा आणि मागे 3 फुटाची काठी असायची. त्या व्यतिरिक्त ह्याला एक 15 फुटापर्यंत दुरी असायची, 10 ते 15 फुटापर्यंत. त्यामुळे हा 10 ते 15 फुटापर्यंत फेकून मारू शकत होते आणि ह्या प्रकारचे भाले फक्त मराठ्यांनीच वापरलेले आहेत. तर मित्रांनो, हा पाहू शकता, हा बाणा म्हणून भाला आहे. हा पण एक वेगळ्या प्रकारचा भाला आहे. तर मित्रांनो, हे पाहू शकता, हे जुन्या काळातील ठासणीच्या बंदुकी. ठासणीच्या बंदुकी म्हणजे ह्याच्यामध्ये नळीतून जो दारुगोळा आहे तो आतमध्ये ठासून भरला जायचा. त्यानंतर त्याच्यावर त्यातली गुढी भरली जायची आणि हे बंदुकी वापरल्या जायच्या. त्यामुळे ह्याला ठासणीच्या बंदुकी असे बोलले जायचे. हे जुन्या काळातील एकदम बंदुकी आहेत, तिथे ठेवलेल्या. त्या तुम्ही नक्की पाहू शकता, त्या काळी कशा पद्धतीच्या बंदुक्या असत. तर मित्रांनो, पुढे आपण पाहू शकतो, या आहेत 2 प्रकारच्या तलवारी. एक आहे जाळीच्या मुठीच्या तलवारी आणि दुसऱ्या आहे दाक्षिणात्य तलवारी. ह्या बेसिकली कर्नाटक आणि तिकडच्या भागामध्ये वापरल्या जायच्या. त्यानंतर ही जी आहे, ही महत्त्वाची तलवार आहे. तर ही तलवार म्हणजे जगदंबा तलवार. ही जगदंबा तलवारची रिप्लिका आहे, म्हणजे नकली, हुबेहूब नकल आहे. तर आपण ह्या तलवारीवरनं आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की जगदंबा तलवार कशी होती. तर तुम्ही पाहू शकता, या तलवारीच्या मुठीला हिरेजडित अशी नकाशी केलेली आहे. तर इथे माहिती दिली आहे, त्या माहितीप्रमाणे 1875मध्ये इंग्लंडचा प्रिन्स भारत भेटीला आला होता. त्यावेळी कोल्हापूरच्या तत्कालीन राजांनी ही तलवार त्यांना भेट म्हणून दिली होती. सध्या स्थितीला ही तलवार इंग्लंडच्या बकिंगम पॅलेसच्या राणीच्या खाजगी संग्रहालयामध्ये आहे. तर काही लोकांना असे वाटतं ही भवानी तलवार अशी आहे, पण कोल्हापूरच्या तत्कालीन शिलालेखात उल्लेख आहे की ही जगदंबा तलवार ही आहे. तर मित्रांनो, या दालनामध्ये थोडे पुढे गेल्यानंतर एक आपल्याला दालनामध्ये एक छोटंसं भाग आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जे स्वराज्यावरचे जे शत्रू होते त्या राजांची इथे माहिती दिलेली आहे. त्यांची माहिती, त्यांचे फोटो, त्यावेळीचे चित्र वगैरे, त्याबद्दल माहिती, त्यांची माहिती इथे दिलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता की आपल्या महाराजांचे म्हणजे स्वराज्याचे त्यावेळीचे कोणकोण शत्रू होते आणि त्यांची थोडक्यात माहिती इथे दिलेली आहे. तर आपल्याला कळण्यात सोपं जावं की शिवाजी महाराजांनी त्या काळात किती लढाया केलेल्या होत्या, कुठल्या कुठल्या राज्याबरोबर म्हणजे शत्रूबरोबर शिवरायांनी युद्ध केले होते, त्यांच्या बद्दलची माहिती या दालनामध्ये आहे. तर ही तुम्ही नक्की पाहावी. तर त्यामुळे आपल्याला कळेल की आपल्या स्वराज्याचे कोणकोण शत्रू त्यावेळी होते. तर या ठिकाणी सर्व माहिती पाहून झाल्यानंतर आता आम्ही जे जाणार आहोत ते म्हणजे या मुख्य दालनातील एका भागामध्ये, ते म्हणजे सिंहासनाधीश्वर या दालनामध्ये. तर ह्या दालनामध्ये जाण्याचं कारण म्हणजे काय, ह्या दालनामध्ये ज्यावेळी आपल्या महाराजांचा राज्याभिषेक झाला होता त्यावेळी जी वापरण्यात आलेली मानचिन्हे आहेत किंवा त्यावेळी वापरण्यात आलेले राज्य दरबाराची प्रतिकृती हे त्या ठिकाणी आहे. तर त्याबद्दल आपण आता पुढे माहिती घेणार आहोत. तर चला आता आपण जाऊया सिंहासनाधीश्वर या दालनामध्ये. तर मित्रांनो, सिंहासनाधीश्वर या दालनामध्ये आपण आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्या डाव्या साईडला 2 शिलालेखाचे मॉडेल आहेत, म्हणजे प्रतिकृती आहे. तर पहिल्या शिलालेखावर उल्लेख आहे
ह्या रायगडावर जे बांधण्यात आलेले वास्तू, रस्ते, विहिरी, तलाव वगैरे जे पण आहेत, राजदरबार सगळे जे आहेत हे पृथ्वीवर चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत अस्तित्वात राहावे असे या शिलालेखावर उल्लेख केलेला आहे. त्या व्यतिरिक्त दुसरा शिलालेख जो आहे हा रायगडावरील जगदीश्वर मंदिराच्या पहिल्या पायरीवर लावलेला हिरोजी हिंदलकरांचा शिलालेख आहे. तर त्या व्यतिरिक्त या दालनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक ज्यावेळी झाला त्यावेळी कोणत्या कोणत्या प्रकारचे शुभचिन्ह वापरले होते त्यांची प्रतिकृती इथे बनवण्यात आलेली आहे. त्याबद्दल थोडक्यात माहिती इथे दिलेली आहे. त्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज अभिषेकावेळी राजदरबार कसा होता त्याची प्रतिकृती पण इथे बनवण्यात आलेली आहे. त्या व्यतिरिक्त जी महत्त्वाचे जे शुभचिन्ह होते म्हणजे मोर्चे, होन, चामार, छत्र, राजदंड आणि महत्त्वाचे म्हणजे शिवाई याची प्रतिकृती इथे बनवण्यात आलेली आहे. तर ही प्रतिकृती तुम्ही पाहावी. शिवाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं चलन जे बनवण्यात आलेलं आहे त्याची इथे एक प्रतिकृती आहे. तर ह्या सगळ्या प्रतिकृती तुम्ही पाहून घ्यावे. त्या व्यतिरिक्त या प्रतिकृतीची जी माहिती आहे ती माहिती पण इथे एक मोठा चार्ट लावलेला आहे त्याच्यावर पूर्ण अशी माहिती दिलेली आहे. तर नक्की तुम्ही ह्या चार्ट पण नीट वाचून घ्यावे, त्याने आपल्याला या चिन्हाबद्दल महत्त्वाची माहिती भेटेल. तर मित्रांनो अजून या शिवसृष्टीबद्दल अजून आपले नवीन व्हिडिओ येणार आहेत तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हे नवीन व्हिडिओ भेटेल. धन्यवाद.